माझ्या आयुष्याची महत्वाची वर्ष यांची वाट बघण्यात घालवली आहेत मी। पण श्रीला वडिलांचं प्रेम मिळायला हवं होतं। त्याच्या विचाराच्या वाट्याला ना त्यांचा धाक आला, न वडिलांचा प्रेमळ आधार। 5 वर्षांचा होता श्री तेव्हा एकदा त्यांनी मला विचारलं होतं, आई माझे बाबा कुठे आहेत? डोळ्यात पाणी आलं माझ्या। उत्तर देताना तारांबळ उडाली माझी। आणि त्या दिवशी माझं लेकरू मोठं झालं। त्याला काय कळलं कुणास ठाऊक, पण पुन्हा कधीच हा प्रश्न विचारला नाही त्यांनी। माझं मत हो, मला ते घरी यायला हवेत। श्रीसाठी, त्याच्या कुटुंबाची चौकट पूर्ण करण्यासाठी। सांगा त्यांना बायकोनी आशा कधीच सोडली होती म्हणावं, पण मुलाला प्रेम देण्यासाठी तरी या घरी परत। नर्मदा, श्रीच्या जन्माच्या वेळेस तू एक निवड केली होतीस, त्याचे बरे वाईट परिणाम तू भोगलेस। आता तुला आणखीन एक निवड करायची, तेव्हा शांतपणे विचार करून ते कर। तू म्हणशील ते आम्हाला मान्य आहे। आई, माझ्या लेकराचे वडील आपणहून चालत आले दारात, तेव्हा त्यांना दोघांना किमान एकमेकाला भेटण्याची संधी मिळावी असं मनापासून वाटतंय मला। तेव्हा त्यांनी मुलाला नाकारलं होतं, आता जर मी त्यांना नाकारलं तर माझं लेकरू कायमचं पारखं होईल वडिलांना। इतरांचं या बाबतीत काय मत आहे? सगळ्या शक्यतांचा विचार करणं गरजेचं आहे, म्हणून आपण ही चर्चा करतोय। नंतर कुणाला असं वाटायला नको की हे माझ्या मनाविरुद्ध होतंय म्हणून। तेव्हा मोठा निर्णय आहे हा, सगळ्यांच्या संमतीनंच तो व्हायला हवा। बेबी, आई तू विचारतेस म्हणून बोलते। त्यावेळेला वहिनीने निवड केली असली तरी दादाचं चुकलं होतं, आणि तो जर गेला तर इतकी वर्ष त्यांनी काहीच चौकशी का नाही केली? आई, पण त्यांनी एकदाही चौकशी केली नाही, मग आता त्यांना परत यावंसं का वाटतंय? आणि आपण त्यांना का बोलवायचं? हे म्हणजे असं झालं की त्यांच्या हेतूबद्दल शंका येते ना। कांता, तुला काय वाटतं? मला म्हणजे माझं मत, मी काही फार आदर्श वागलो नाहीये म्हणजे या बाबतीत माझं मत मांडायला। हो, पण आता तू या घरचाच एक भाग आहेस, तुझं मतही महत्वाचं आहे। माझ्या अनुभवावरनं सांगायचं तर मी इतकंच सांगू शकतो की दादा घर सोडून निघून गेला हे खरं आहे, पण नंतर त्याला त्याची चूक कळली असणार आहे, त्याला पश्चातापही झाला असणार। आणि आपल्याला माहिती नाही ना, कदाचित त्याने आपल्याला भेटायचे, आपल्याला शोधायचे प्रयत्न केले असतील। मला असं वाटतं की एक संधी प्रत्येकाला मिळायला हवी। जान्हवी, आई आजी, खरं तर आजी आणि आईंनी हा निर्णय घ्यायला हवा, पण मत विचारात घ्यायचं असेल तर श्रीचं घ्यायला हवं असं मला वाटतं। पण निर्णय मी घेतेय ना। आता कृपा करून कोणी काही असं करू नका की ज्याच्यामुळे हे परत जातील। आणि चूक काय त्यांची झाली तशी माझीही झाली ना। सुवर्ण मध्य गाठणं नाही जमलं मला, आता पुढे काय बघूया ना। श्रीनी
भाऊजींना इतकं छान स्वीकारलंय तसं यांनाही स्वीकारेल तो. मी बोलेन श्रीशी. नर्मदा, तुझा मुद्दा कळलाय मला. सरू, मी ताईच्या बाजूने आहे. मलाही असंच वाटतं. म्हणजे वहिनींना जर पुन्हा एकदा संसार करायची संधी मिळत असेल ना, तर ती संधी आपण त्यांना द्यायला हवी. आणि मला काय, माझा दादा घरी परत येणार असेल तर मला आनंदच होईल. मी फक्त शंका बोलून दाखवली. हो, मीही शंका बोलून दाखवली. म्हणजे आपल्या शंकेचं निरसन झालंय तर मग आता आपला निर्णय जो काही आहे तो योग्यच आहे असं मानायला हरकत नाही. आईजी निर्णय घेण्याआधी श्रीच्या कानावर तरी घालायला हवं ना. जान्हवी, श्री तिकडे कामानिमित्त गेलाय आणि या गोष्टी फोनवर बोलण्यासारख्या नाहीये. काय बोलणार आहेस तू, काय काय सांगणार आहेस फोनवर? ना धड त्याचं तिथं लक्ष लागणार, ना धड त्याला इथं येता येणार. पण जान्हवी, श्रीला या सगळ्याचा त्रास होईल असं का वाटतंय तुला? नाही म्हणजे मला स्वीकारलंच ना त्याने. हो ना, उलट श्रीला ना आल्यावर असं ते अचानक ते काय म्हणतात ना, ते सरप्राईज. हा, सरप्राईज मिळेल. श्री तसा अनप्रेडिक्टेबल आहे. कदाचित त्याला आनंद सुद्धा होईल. पण आपण असं गृहीत कसं धरायचं त्याला? आपल्या माणसांनाच तर आपण गृहीत धरतो ना. मी सांगते, समजून घेईल तो. हो ना, आणि घरातल्या माणसांच्या आनंदापुढे श्रीला आणखीन काहीच महत्वाचं नसतं. जान्हवीचा पायगुण खूप चांगला आहे. घरातली सगळी बाहेर गेलेली माणसं परत येत आहे. जी जायला हवी ती गेली तरच मी मानेन. म्हणजे या सरूचं लग्न झालं तर मान्य करेन ना, जान्हवीचं बायकोण चांगलं आहे. आमचे अत्यानंद महाराज म्हणाले 6 महिन्यात होणार आहे माझं लग्न. बाई, त्यांचं वधूवर सूचक मंडळ आहे की काय? पण मग अत्यानंद महाराजांनी का नाही शोधली स्वतःसाठीच एखादी चांगली मुलगी? अगं असं काय करतेस? त्यांना कोण देणार आहे मुलगी? हो, छे, त्यांना कोण देणार मुलगी? हसा हसा. माझं लग्न झालं ना की पटेल तुम्हाला त्यांची महती. हो हो हो, पटेल पटेल. गप गा. नाही नाही, शक्य नाही. ऐका प्लीज, तुम्ही एकदम नाही म्हणू नका ना. अगं हो, तरी कसं म्हणू मी? अक्षम्य गुन्हा केलाय मी. नाही म्हणजे बाहेरून विचार केला ना तर कुणालाही पटेल, कुणालाही. फार मोठ्या मनाची माणसं आहेत ग सगळी. नर्मदा, माझी आई, माझा मुलगा, सगळे मला मनापासून माफ करतील. पण खरं सांग, काय 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 तोंड घेऊन जाऊ त्यांच्या समोर? त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलू तरी शकेन का मी? हे बघा, फक्त एकदा हे करावं लागेल. तुमचं मन घट्ट करा एकदाच, मग सगळं सोपं होईल. प्लीज प्लीज जान्हवी, मला भरीच पाडू नकोस. इट्स इम्पॉसिबल. अवघड आहे काय? अरे बापरे, तुम्ही ठीक आहात ना? मी पाणी वगैरे देऊ का तुम्हाला? आर यू शुअर? बरे आहात ना नक्की? एक विचारू, हे गिल्ट किंवा तुमची अपराधीपणाची भावना
यापेक्षा काही वेगळं कारण आहे का घरी न येण्याचं? नसेल तर इतकंच सांगेन, घरात तुमचं स्वागत करायला सगळे तुमची वाट बघतायत, उत्सुक आहेत. सगळ्यांना तुम्ही परत यायला हव्यात. तुम्हाला फक्त तुमच्या गिल्टला बाजूला करायचंय. तुमच्या घरी परत यावं असं नाही का वाटत आहे तुम्हाला? वाटतं, मनापासून सांगतो, वाटतं मला. नाही म्हणजे माझं वय वाढलंय किंवा खूप एकटेपणा आहे आणि एकटेपणानं जगतोय म्हणून नाही सांगत आहे मी. तुला फ्रँकली सांगू, माझ्या कुटुंबापासून इतके दिवस दूर राहिलो ना, पण एकही दिवस माझं मन कशातही नाही रमलं का, कशातही नाही रमलं. इथं आल्यानंतर सुद्धा मला अनेकदा माझ्या मनात विचार यायचा की मी माझ्या कुटुंबाला भेटू शकेन का, मी माझ्या माणसांना भेटू शकेन का. हे सगळं असं इतकं पटकन माझ्या समोर येईल, आय नेव्हर थॉट ऑफ दिस. I was not prepared for this. I don't know how to react. आपण काहीतरी प्लॅन करतो आणि घडतं काहीतरी वेगळंच. पण यालाच आयुष्य म्हणतात ना. नाही नाही, असं मी नाही म्हणते, कोणीतरी म्हणून ठेवलंय. श्रीला कळवायला हवं. आई आजी नको म्हणत असल्या तरी मला ते गरजेचं वाटतंय. एवढं सगळं चाललंय आणि त्याला त्याचा पत्ताच नाहीये असं नको. तो मॅच्युअर आहे, समजून घेईल. पण आपण सांगितलंच नाही असं नको व्हायला. हा जान्हवी, ऐक 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 ऐक, मी आता एका महत्वाच्या मीटिंग साठी निघालोय. तुला नंतर फोन करतो. आता अजिबात वेळ नाही. अगदीच बोलायला वेळ नाहीये का तुला? नाही, आता अजिबात शक्य नाहीये. तुला नंतर फोन करतो. हा, बाय.
मी आणतो. चहा घे ना. हो. कसं आहेस? बरं. कसं आहेस कांता? मी बरं आहे. बऱ्याच वर्षानंतर छान चहा प्यायला. नर्मदानं केलाय. कांता, याचं सामान नर्मदाच्या रूम मध्ये ठेव. हो. जा. जान्हवी, श्री कधी येणार आहे ग? येईल उद्या सकाळीच येईल कदाचित. मला खात्री आहे तो ना खूप खुश होईल. त्याला त्याचे बाबा भेटणार आहेत. खुश न व्हायला काय झालं? खरंच खूप खुश होईल तो. श्रीला सरप्राईज मिळू दे. त्याला कुणी काहीही सांगायचं नाही. आईची पण मला थोडं टेन्शन आलंय. थोडा धीर धर जान्हवी, सगळं ठीक होईल. ताई, असं काय करतेस तू? नाही सरे, मी इथेच थांबते. अगं ऐक ना माझं. नको. काय झालं आई? अगं खोलीत जायलाच तयार नाहीये ही. काय? अगं कशी जाणार? हे आहेत ना तिथे. मग नाही, मला नाही जमणार. आई पण जावं तर लागेल ना. नको, मी इथे ते थांबते ना. अहो पण मग रात्री कुठे झोपाल? इथेच. हो, इथे झोपून चालेल. साडी तरी बदलणार आहेस का? नको सरे, आज ही साडी चालेल मला. आई का पण? खरं सांगू जान्हवी, अवघडल्यासारखं होतंय खूप. म्हणजे इतक्या वर्षांनी हे असे अचानक अनोळखी असल्यासारखे वाटतात. आई पण
त्यांनी परत यावं ही तुमची इच्छा होती ना, मग आता असं वागून कसं चालेल? ते वेगळं होतं जान्हवी. आता ते माझ्या अवतीभोवती असण्याची किंवा मी त्यांच्या आजूबाजूला वावरण्याची सवय व्हायला वेळ लागेल ना. मान्य आहे, अगदी पटतंय मला, पण आई प्रयत्नही तुम्हालाच करायला लागतील ना. तुमच्या नात्यातला ब्रिज तुम्हालाच बांधावा लागेल. आणि तुम्ही जर असं अंतर ठेवलं तर ते कसे काय कम्फर्टेबल होतील? तुम्ही त्यांना समजून घेतलं तर ते लवकर रुळतील, नाहीतर त्यांना उपऱ्यासारखं वाटेल ना या घरात.